यानंतरची बातमी आहे सुबोध कुमार जयस्वाल यांच्या बाबतची। मुंबई सायबर सेलने फोन टॅपिंग प्रकरणी दिलेल्या प्रश्नावलीला सीबीआय प्रमुख सुबोध कुमार जयस्वाल यांनी आता प्रतिसाद दिल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळतेय। काही दिवसांपूर्वी सुबोध कुमार यांना मुंबई सायबर सेलने सीलबंद लिफाफ्यात काही प्रश्न विचारले होते, मात्र त्याला सुबोध कुमार यांनी प्रतिसाद दिलेला नव्हता। मात्र या प्रश्नावलीला आता त्यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती समोर येतेय। सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। प्रश्नावलीसाठी त्यांना 6 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबरला स्मरणपत्र देखील दिलं गेलेलं होतं। सायबर सेलने ही प्रश्नावली पाठवलेली होती आणि या प्रश्नावलीला आता सुबोध कुमार जयस्वाल यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, सायबर सेलने जी प्रश्नावली पाठवलेली होती त्या प्रश्नावलीला आता सुबोध कुमार यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। विशाल, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, सीबीआय प्रमुख सुबोध कुमार जयस्वाल यांच्याकडून आता मुंबई पोलिसांच्या या प्रश्नावलीला जे आहे ते उत्तर दिल्याचं आपण म्हणू शकतो, कारण का या संपूर्ण प्रकरण जर आपण पाहायला गेलं तर बंद लिफाफ्यात सुरुवातीला सीबीआय प्रमुख सुबोध कुमार जयस्वाल यांना प्रश्नावली पाठवण्यात आली होती। मात्र त्या प्रश्नावलीला कुठच्याही प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो सुबोध कुमार जयस्वाल यांनी दिला नव्हता। त्यानंतर स्मरणपत्रे जी आहेत ती 2 त्यांना पाठवण्यात आली, एक 6 सप्टेंबरला आणि 23 सप्टेंबरला। 23 सप्टेंबरला स्मरणपत्र दिल्यानंतर त्या जी प्रश्न होती त्यांची उत्तरे जी आहेत त्याला कुठचाही रिप्लाय जो आहे तो सुबोध कुमार जयस्वाल यांच्याकडून आला नव्हता। आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी 14 तारखेला समन्स दिलं आणि 14 तारखेलाच हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आले। मात्र यालाच धरून जे आहे ते आता सुबोध कुमार जयस्वाल यांनी हा एक प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एक पत्र जे आहे ते मुंबई पोलिसांकडे त्यांनी दिलेलं आहे। नेमका या पत्रामध्ये नेमका काय उल्लेख केला आहे किंवा कोणत्या गोष्टीचा उलगडा केला आहे ते अद्याप कळू शकलेलं नाही आहे। या पत्रामध्ये त्यांनी या प्रकरणाच्या बाबतीत नेमकी या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत का किंवा या प्रकरणाशी थेट संबंध आहे नाही याचं स्पष्टीकरण, किंवा ज्या प्रकारे 14 तारखेला त्यांना हजर राहण्याच्या समन्स देण्यात आलं होतं त्या 14 तारखेला हजर न राहिल्याबाबत काही उत्तर दिलंय का, हीच चर्चा जी आहे ती होताना दिसून येते। मात्र नेमका त्यांनी प्रतिसाद रिप्लायमध्ये काय म्हटलं हे अधिकृतरित्या जे आहे ते कळालेलं नाही आहे। मात्र सुबोध कुमार जयस्वाल यांनी मुंबई पोलिसांनी जे समन्स दिलं होतं, जी प्रश्नावली पाठवली होती त्याला एक प्रकारे प्रतिसाद दिलाय असं म्हणू शकतो अजिंक्य। विशाल, पण प्रश्नावलीचं स्वरूप नेमकं कसं होतं? बंद लिफाफ्यात ही प्रश्नावली दिली गेली होती असं कळलं होतं। कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न असू शकतात, काही याबद्दलची माहिती सूत्रांकडून मिळतेय? अजिंक्य, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर फोन टॅपिंगचं हे सगळं प्रकरण आहे। त्यामुळे हे जर प्रश्नावली नेमकी काय दिली होती ही अद्यापही अधिकृतरित्या किंवा सूत्रांकडून त्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली नाही आहे। मात्र एक संपूर्ण हे प्रकरण आपण पाहिलं तर एक प्रश्नावली जी आहे ती फोन टॅपिंगच्याच संदर्भात दिली गेली असल्याचं कळतंय आणि या प्रश्नांना कुठच्याही प्रकारचा रिप्लाय जो आहे तो सुबोध कुमार जयस्वाल यांच्याकडून दिला नव्हता आणि म्हणूनच त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स सुद्धा बजावण्यात आलं होतं। आता ज्या समन्सला त्यांनी रिप्लाय दिलेला आहे हा रिप्लाय नेमका कोणत्या गोष्टींचा आहे हे पाहावं लागणार आहे, कारण का या फोन टॅपिंगच्या बाबतीत त्यांनी थेट या प्रकरणाशी संबंध आहे का नाही का ह्याचा खुलासा केलाय का हे एक महत्त्वाचं स्पष्टीकरण असणार आहे। जर मुंबई पोलिसांनी ही प्रश्नावली पाठवली असेल आणि सुबोध कुमार जयस्वाल यांनी जर या फोन टॅपिंग प्रकरणाशी जर कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचं जर स्पष्टीकरण दिलं असेल तर त्या बाबतीत नेमकी आता मुंबई पोलीस काय भूमिका घेऊ शकतं ह्याच्यावरती सुद्धा चर्चा जी आहे ती रंगताना दिसून येते। मात्र आत्ताच्या घडीला सुबोध कुमार जयस्वाल यांनी या समन्सला जो आहे तो रिप्लाय दिलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता मुंबई पोलीस याबाबतीत काय भूमिका घेतात किंवा याबाबतीत काय स्पष्टीकरण देतात हे पाहावं लागणार आहे अजिंक्य। बिलकुल विशाल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। सुबोध कुमार जयस्वाल यांनी आता या सगळ्या प्रश्नावलीला प्रतिसाद दिल्याची